Hello, Namaskar, good morning. Welcome to AV number 3, part number 3 of poem Cherry Tree. Let us understand the paraphrase of the poem first, and later on we turn to brainstorming activity. That means this part. What is the content part? What is given in this poem Cherry Tree? व्हॉट इज द सिनोप्सिस जो सारांश आहे आपल्या ह्या कवितेचा नेमका तो काय आहे तो आपण थोडक्यात पुन्हा एकदा बघूया आणि पुढे आपण जाऊया. द पोएम चेरी ट्री इज अन एक्सप्रेशन ऑफ द पोएट रस्किन बॉन्ड्स हॅपीनेस अँड एक्साइटमेंट फॉर अ चेरी प्लांट हू सीड ही प्लांटेड 8 years ago. तर 8 वर्षापूर्वी एक छोटंसं रोप आपल्या ह्या रस्किन बॉन्ड यांनी लावलं होतं. त्यांचा जो आनंद आहे त्या झाडाची जी वाढ आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे तो आनंद ह्या ठिकाणी वर्णन केलेला आहे या कवितेमध्ये. द रिझन वॉज व्हेरी सिम्पल. ही जस्ट वॉन्टेड टू हॅव अ ट्री ऑफ हिज ओन. फक्त एकच स्वप्न होतं की आपलं स्वतःचं एक झाड असावं आणि ह्या झाडासाठी त्या ठिकाणी लेखकाने कशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि छोटंसं रोप जे लावलं दारात हे रोप कशा पद्धतीने वाढलं 8 वर्षानंतर त्याचा हा एक आनंदाचा प्रवास जो आहे तो ह्या कवितेमध्ये आपण बघितला. द पोएट वंडर्ड हाऊ नेचर हॅड इट्स ओन वे ऑफ टेकिंग केअर ऑफ इट्स सेल्फ फायटिंग अगेन्स्ट ऑल ऑर्डर्स. तर शेवटी कवी असं म्हणतो की निसर्ग हा कशा पद्धतीने संघर्ष करत असतो, कशा पद्धतीने एक स्ट्रगल त्या ठिकाणी असतो. द पोएट वंडर्ड हाऊ नेचर हॅड इट्स ओन वे ऑफ टेकिंग केअर ऑफ इट्स सेल्फ फायटिंग अगेन्स्ट ऑल ऑड. अनेक अडचणी असतात. निसर्ग म्हटल्यानंतर वादळ आहे, वारा आहे, पाऊस आहे, ऊन आहे आणि अशा सगळ्या गोष्टींना तोंड तोंड देत एखादं झाड कसं वाढतं. जीवनामध्ये पण हेच आहे. अनेक प्रकारचे पावसाळे येतात, अनेक प्रकारचे सुखदुःख येतात, तर त्याला तोंड देत आपण उभं राहत असतो. त्या पद्धतीने निसर्गसुद्धा त्या ठिकाणी असाच आहे की तो अनेक अवतार दाखवत असतो आणि या सगळ्या अवतारातून त्या ठिकाणी तावून सुलाखून आपण सुद्धा त्या ठिकाणी पुढे जात असतो हे लेखकाला सांगायचं आहे. शेवटी संघर्ष हा जीवनाचा पाया असतो असं लेखक म्हणतो आहे. ऑफकोर्स ही हॅड वॉटर्ड इट वन्स बट हॅड फॉरगॉटन टू टेक रेग्युलर केअर ऑफ इट. त्याने एकदा त्याला पाणी घातलं झाडाला पण तो नंतर विसरला. In spite of not getting any special attention in the summer, by the end of the May, the poet saw that a small cherry sapling, just 5 months old, was peeping out of the ground. आणि सहजगत्या उन्हाळ्याच्या त्या शेवटच्या त्या मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी बघितलं तर पाणी न घालता सुद्धा त्या ठिकाणी ते झाड आपोआप त्या ठिकाणी एक छोटंसं रोप, छोटासा कोंब जो आहे तो त्या ठिकाणी फुटलेला होता. इनफॅक्ट इट वॉज स्ट्रगलिंग टू मेक इट सेल्फ व्हिजिबल अमंग द टॉल ग्रासेस ऑल अराउंड इट. आणि अगदी वास्तविक बघितलं असता त्या ठिकाणी अनेक गवतांच्या मधून त्या ठिकाणी हा छोटासा कोंब जो आहे तो पुढे जोमाने पुढे येण्याचा प्रयत्न करत होता. द स्मॉल अँड लिटिल प्लांट बिग चेरी प्लांट वॉज ओपन टू मेनी एक्सटर्नल डेंजर्स लाईक गोट. आणि अनेक प्रकारच्या अडचणी होत्या जेव्हा हे रोप वाढत होतं त्यावेळेला नेमक्या अडचणी नेमक्या काय होत्या तर बाहेरचे काही संकट त्या ठिकाणी होते. लाईक गोट्स इटिंग इट्स लिव्स. कारण ज्या शेळ्या मेंढ्या आहेत ते त्याचे पानं खाऊ शकत होत्या. द ग्रास कटर्स ब्लेड मर्सिलेसली स्प्लिटिंग इट अपार्ट. त्या ठिकाणी जे गवत कापणारे होते त्यांचे जे कोयते आहेत ते जे सीद आहे त्या ठिकाणी ते कापून आपल्या ह्या छोट्याशा झाडाला बाजूला करू शकत होते. ॲज इफ दिस वॉज नॉट इनफ टॉर्चर ऑन इट, इट्स टेंडर स्टेम बोल्डली फॉट द हेवी मान्सून. आणि हे सगळं असूनसुद्धा त्यात भरीतभर काय आहे तर नेमकं त्या ठिकाणी जे झाडाचे जे काही जी वाढ आहे, जे छोटेसे खोड आहे, इट्स टेंडर स्टेम बोल्डली फॉट द हेवी मान्सून. तर ह्या छोट्याशा त्या खोडाला त्या ठिकाणी हा येणारा जो पाऊस आहे त्या पावसाच्या ज्या ज्या धारा आहेत त्या धारा त्याला झेलाव्या लागत आहेत. बट द चेरी ट्री वॉज अ सर्वायवर अँड द पोएट फील प्राऊड टू अनाऊन्स दॅट ही वॉच द ग्रोथ ऑफ 3 न्यू शूट्स. पण एवढं सगळं असताना पण त्या ठिकाणी कवी म्हणतो की ते झाड वाचलं, त्या झाडाने सगळा संघर्ष पचवला आणि एक नवीन 3 असे अंकुर त्याला फुटले. फेसिंग ऑल ॲडव्हर्सिटीज, सगळ्या प्रकारच्या अडचणी सोसून त्या ठिकाणी ते झाड वाढलं. द यंग प्लांट कंटिन्यूड इट्स स्ट्रगल अगेन्स्ट ऑल ऑर्ड्स टू शो द व्हायलंट अर्ज टू पुश अपवर्ड टू गेट द बेसिक नेसेसिटीज ऑफ इट्स लाईफ. तर सगळ्या अडचणीला दूर करून त्या ठिकाणी हे जे झाड होतं या झाडाने सांगितलं की मला वाढायचं होतं, मला जगायचं होतं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या जे काही गरजा असतात लाईट, एअर अँड सन. तर सूर्यप्रकाश आणि हवा आणि पाणी त्याला हवं होतं.
The poet enjoyed waiting and watching how his small cherry tree got its natural nourishment from rain and maintains its miraculous growth with the passage of time. तर वेळेच्या काळाच्या ओघामध्ये त्या ठिकाणी हे झाड जे आहे त्याला सगळं पाऊस मिळालं, त्याला सूर्यप्रकाश मिळाला आणि हे झाड आपोआप त्या ठिकाणी वाढायला लागलं. संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी कामी आला. Then time came for the poet to say goodbye to his favorite cherry plant as he had to go to Kashmir to special to spend a season there. आणि काय दुर्दैव त्या ठिकाणी की आपल्या आपल्या ह्या लेखकाला त्या ठिकाणी काश्मीरला जावं लागलं आणि त्याने त्या झाडाला एक प्रकारचा निरोप जो आहे तो दिला. When he returned from Kashmir, he was thinner as his health was troubling him. जेव्हा तो परत आला त्यावेळा तो स्वतः लेखक अतिशय नाजूक ते झाले होते, त्यांची तब्येत त्या ठिकाणी त्यांना साथ देत नव्हती. बट ही वॉज रिज्युमिनेटेड ऑन सीइंग द 6 feet हाय चेरी ट्री ॲट हिज डोअर. पण 8 वर्षानंतर परत आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की ते 6 फूट उंचीचं झाड जे आहे ते दाराशी डौलदारपणे उभं होतं, त्यांना अत्यानंद झाला ते बघून. To his utter disbelief, he could see a small dark berry fruit hanging from a branch of a tree. त्यांनी बघितलं की ती छान असे डार्क बेरीचे ते फळं जे आहेत त्या चेरीला लागलेले होते, त्यापासून चेरी तयार होते ती. इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ इयर, बट ही कुड फील द एक्स्टसी ऑफ सीइंग स्मॉल पिंक टेंडर अँड फ्रॅगल बेरीज ब्लूमिंग ऑल ओव्हर द ट्री. आणि अगदी एका वर्षात त्या ठिकाणी ते झाड जे आहे चेरीचं ते त्या बेरीच्या फळांनी त्या ठिकाणी लगडलेलं होतं. दे वर सो डेलिकेट दॅट दे कुड फॉल ॲट अ स्लाइटेस्ट स्टीर फ्रॉम इव्हन अ मियर ब्रीद ऑर अ सॉफ्ट विंड. आणि अगदी ते वाऱ्याच्या त्या झोतावर त्या ठिकाणी हिलकावे घेणारे ते छोटीशी फळं त्या ठिकाणी खाली पडत पण होती. इन इज शेअर डिलाईट द पोएट वॉज लिझरली लाईंग ऑन द ग्रास टू ऑब्झर्व हिज चेरी ट्री. आणि अगदी आनंदाने त्या ठिकाणी आपला हा लेखक काय करतोय तर त्या ठिकाणी गवतावर पहुडलेला आहे झाड आपल्या त्या घराजवळच्या, आणि त्या ठिकाणी तो चेरी ट्री बघतो आहे, त्या झाडाकडे निरीक्षण करतो आहे झाडाचं. थ्रू द ग्रास ऑफ इट्स लीव्स ही वॉज स्टेरिंग ॲट द ब्ल्यू स्काय एन्जॉईंग द सीड इटिंग सॉंग बर्ड्स फ्लाईंग इन. तो बघतो आहे की त्या निळ्या आकाशाकडे बघतो आहे, त्या झाडातून ते निळ्या आकाश त्याला दिसतं आहे त्या चेरी ट्रीच्या, आणि छान प्रकारे ते पक्षी जे आहे पक्षी त्या झाडावर येत आहेत, फळं खात आहेत, छान पद्धतीने उडत आहेत, आणि त्या पक्ष्यांची हालचाल पण त्या ठिकाणी हा टिपतो आहे. फ्लाईंग इन अँड आउट ऑफ द ट्रीज अँड द हॅपी बीज ड्रिंकिंग नेक्टर फ्रॉम द ब्लूम्स. आणि विशेष काय तर ज्या मधमाशा आहेत ह्या झाडावर त्या ठिकाणी बसत आहेत, त्या फळावरचं जे मध आहे त्या मध ते चाकता आहेत त्या मधमाशा, त्यांची पण हालचाल आपला हा रस्किन बॉन्ड लेखक आपले बघता आहेत. टाइम पास स्मूथली इन प्राईड अँड एन्जॉयमेंट ऑफ क्रिएटिंग अ लाईफ दॅट वॉज स्टँडिंग स्ट्रॉंग इन फ्रंट ऑफ हिज आईज. आणि अशा पद्धतीने डोळ्यासमोर त्या ठिकाणी हे सगळ्या घटना घडता आहेत. द सन सँक अँड इट बिकेम डार्क. आता सूर्य त्या ठिकाणी अस्ताला गेलेला आहे आणि हळूहळू त्या ठिकाणी अंधार होत चाललेला आहे. ना इट वॉज टर्न फॉर द स्टार्स टू बी वॉच. आणि आता मात्र छान असा त्या ठिकाणी तारे जे आहे त्या ठिकाणी तारे जे दिसत आहेत आपल्याला, आणि हे तारे त्या ठिकाणी उगवलेले आहेत. आणि त्या पद्धतीने इथे द गेस्ट नाऊ इट appears. Time passed, it was turn for the star to be watched, the guest on his tree and change. He heard the sounds of moonmoth and the musical sound of the crickets. आणि त्या ठिकाणी कीटकांचा जो आवाज आहे तो पण त्याला ऐकायला येतोय. मूनमोथ आणि क्रिकेट नावाचे कीटक जे आहे ते त्या ठिकाणी फिरतायत आणि अतिशय सुंदर पद्धतीने तो देखावा जो आहे. इन द कंपनी ऑफ नेचर द पोएट ॲप्रिसिएटेड हिज ओन क्रिएशन, द स्मॉल चेरी प्लांट दॅट ग्रो इन टू अ ग्रेसफुल चेरी ट्री ओव्हर a span of 8 years. He felt proud and fortunate to be associated with this process of growth. Thus, the poem Cherry Tree is the poet's thought about the participation of nature in the struggle, survival of each living objects to fight against all negativities in the onward journey of life and be a winner of at last. आणि शेवटी कशा पद्धतीने विजय होऊ शकतो आणि ह्या झाडाची छान अशी वाढ, झाडाचा सगळा प्रवास जो आहे तो लेखकाने कशा पद्धतीने एन्जॉय केला त्याचं हे छोटंसं वर्णन या पॅराफ्रेजमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि आता आपण ब्रेन स्टॉर्मिंगकडे वळूया. तत्पूर्वी आपण इथे थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळू. धन्यवाद. थँक्यू.